नमस्कार मैत्रिणींनो, महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। चला आज आपण बनवूया झटपट साबुदाणा वडा आणि चटणी कशी बनवायची ते। साबुदाणा वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 वाटी साबुदाणा। हा 7-8 तास भिजवून घ्यायचा किंवा आपण ते संध्याकाळीही भिजवून ठेवू शकतो। त्यासाठी 2 उकडलेले बटाटे किसून घ्यायचे, 1 वाटी शेंगदाणे भाजून बारीक कूट करून घ्यायचा, 7-8 हिरव्या मिरच्या थोडे शेंगदाणे टाकून फिरवून घ्यायच्या, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल। आता आपण पाहूया चटणीसाठी लागणारे साहित्य। चटणीसाठी आपल्याला 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे, 1 वाटी खोबरे, 4-5 हिरव्या मिरच्या, तडक्यासाठी थोड्याशा लाल मिरच्या, तेल आणि तुम्ही जर जिरे खात असाल तर थोडेसे जिरे। साठी पहिल्यांदा आपण साबुदाण्यामध्ये उकडलेला बटाटा, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरचीचा ठेचा आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व एकत्र करून त्याचा छान गोळा बनवून घ्यायचा। एकत्र केल्यावर हाताला थोडासा तेल लावून आपण त्याचे गोल गोल वडे बनवून घेऊया। वडे असे थोडे पातळ पातळ करून घ्यायचे। साबुदाणा वडे बनवून झाले तर आता आपण ते तळून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। आपले तेल गरम होते तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगदाणे, खोबरं आणि हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ हे एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। खोबरं, मिरची, मीठ थोडंसं फिरवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण परत त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। झाली आपली चटणी तयार। त्याला आपण वरतून जिरे आणि लाल मिरचीची फोडणी देऊया। फोडणीसाठी आपण 1 पळी तेल गरम करून घेऊया। तेल चांगले गरम झाले की त्याच्यामध्ये थोडेसे जिरे, तडतडले की त्यात लाल मिरची, मिरचीत थोडे मीठ टाकायचे म्हणजे मिरची तिखट लागत नाही। गरम चटणीमध्ये टाकूया। तुम्ही चटणीमध्ये थोडी साखर पण टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर। तेल आपले छान कडक होऊ द्यायचे। तेल जर थंड असेल तर वडा फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे तेल छान कडक होऊ द्यायचे आणि मग त्याच्यामध्ये साबुदाणा वडा सोडायचा। दोन्ही बाजूनी वडा खरपूस तळून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता आपले वडे किती कुरकुरीत तयार झालेले आहेत आणि मधूनही किती छान तळले गेलेले आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।